ओके. जय हिंद मित्रांनो. JVS अकॅडमी मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आतापर्यंत आपण ग्रामरचे बरेच टॉपिक पाहिलेले आहेत. टीईटीच्या ऑफलाईन क्लासेसमुळे काही विद्यार्थी माझ्याकडे ऑफलाईन क्लास असल्यामुळे थोडा त्याच्यात खंड पडलेला आहे आपल्या व्हिडिओजमध्ये 10 ते 12 दिवसाचा. आज आपण पुन्हा एकदा आपल्या पूर्वपदावर आलेलो आहोत. जास्त इकडच्या तिकडच्या गप्पा न करता डायरेक्ट मुद्द्यावर येतो काय आहे तर आज म्हणण्यापेक्षा इथून पुढे काही व्हिडिओ लेक्चर्स आपण खास एकदम डिटेल्समध्ये कशावर बनवणार आहोत, चेन द वाईसवर. तर चेन द वाईसच्या या पार्टमध्ये आपण साध्या वर्तमान काळातील वाक्याचे चेन द वाईस कसं करायचं, साध्या वर्तमान काळातील वाक्य चेन द वाईस करायचं ते पाहणार आहोत. आपण प्रत्येक काळातल्या वाक्याचं चेन द वाईस करण्याचं एक स्पेशल व्हिडिओ पाहू आणि शेवटी एक वन शॉट व्हिडिओ पाहू. चला तर विषयांतर न करता चेन द वाईस, पण आधी याचा परिचय करू. चेन द वाईस म्हणजे काय? चेन द वाईस ज्याला आपण मराठीमध्ये काय म्हणतो, प्रयोग बदल. तर किती प्रकारचे प्रयोग असतात मराठीमध्ये तुम्हाला माहिती आहे? मुख्य 3 प्रयोग आहेत मराठीमध्ये: कर्तरी, कर्मणी आणि भावी. मराठीमध्ये किती प्रयोग आहेत? कर्तरी, कर्मणी आणि भावी. इंग्रजीमध्ये 2 प्रयोग आहेत. किती वॉइस आहेत आपल्या इंग्रजीमध्ये? 2 वॉइस आहेत. हाऊ मेनी वॉइसेस आर इन द इंग्लिश? 2 वॉइस आहेत. पहिला वॉइस काय आहे? एक वॉइस आहे ऍक्टिव्ह. कोणता वॉइस? ऍक्टिव्ह वॉइस. आणि दुसरा वॉइस काय आहे? दुसरा वॉइस आहे पॅसिव्ह वॉइस. इंग्रजीमध्ये कोणते कोणते वॉइस आहेत? एक ऍक्टिव्ह वॉइस आणि एक पॅसिव्ह वॉइस. ऍक्टिव्ह वॉइसलाच आपण काय म्हणतो आपल्या मराठीमध्ये? कोणता प्रयोग? कर्तरी प्रयोग. ओके. आणि पॅसिव्ह वॉइसला काय म्हणतो? कर्मणी प्रयोग. पॅसिव्ह वॉइसला काय म्हणतो? ऍक्टिव्हला म्हणतो कर्तरी, पॅसिव्हला म्हणतो कर्मणी. ऍक्टिव्हला कर्तरी त्याच्या नावाचं करता आलं. कर्ता म्हणजे या ठिकाणी करता महत्वाचा आहे. आणि पॅसिव्हच्या नाव भाषांतरामध्ये काय आलं? कर्मणी म्हणजे या ठिकाणी कर्म महत्वाचं आहे. तर काय येतो ऍक्टिव्ह वॉइस मध्ये? वाक्याची सुरुवात कर्त्याने होतो. त्याच्या नावातच पहा, ऍक्ट करणारा. वाक्याची सुरुवात कर्त्याने होते. पॅसिव्ह वॉइस मध्ये वाक्याची सुरुवात कशाने होते? कर्माने होते. ऍक्टिव्ह वॉइस तर पॅसिव्ह वॉइस करताना काय म्हणतो? कर्त्याचा कर्म म्हणतो. पण मी थोडं वेगळ्या पद्धतीने सांगणार आहे. माझ्या पद्धतीने सांगितलेलं जर तुम्ही लक्षात ठेवलं तर मी गॅरंटी देतो तुमचं कधीच विसरणार नाही. मी इतरांपेक्षा आणि आपल्या ग्रामरच्या बुकमध्ये जसं लिहिलेलं असतं त्यापेक्षा थोडं वेगळं सांगणार आहे. तुमच्या चांगलं लक्षात बसावं, ते कधीच विसरू नाही. तर काय आहे कर्तरी आणि कर्मणी प्रयोग? आता आपण एक एक्झाम्पल द्वारे पाहू. या ठिकाणी तुम्हाला त्याच्यातला डिफरन्स सांगतो, कर्तरी आणि कर्मणी प्रयोग. कर्तरी प्रयोगामध्ये काय असतं? कर्तरी प्रयोगामध्ये आधी कर्ता असतो, सब्जेक्ट, मग वर्ब असतं आणि त्याच्यानंतर काय असतं? त्याच्यानंतर ऑब्जेक्ट असतं. बरोबर आहे? असं सांगितलेलं नाही कळणार, पण एक एक्झाम्पल द्वारे जर मी दिलं तर तुम्हाला आधी नक्कीच कळणार आहे. पहा, कर्तरी प्रयोगामध्ये काय असतं? सब्जेक्ट असतं, वर्ब असतं, ऑब्जेक्ट असतं. पुन्हा आता इथं प्रश्न निर्माण होऊ शकतो. काही विद्यार्थी खूपच बेसिक पासून जर त्याचं सांगायचं असेल तर थोडक्यात फक्त सांगतो, एक उदाहरण देतो. इकडे पहा, सब्जेक्ट, वर्ब काय असतं, ऑब्जेक्ट कसं. तसं आपण टेन्सचा व्हिडिओ बनवलेला आहे. तुम्ही टेन्सचा व्हिडिओ आवर्जून पहा. ज्या विद्यार्थ्यांचा टेन्स हा भाग पक्का असेल त्या विद्यार्थ्याला चेन द वाईस हा पार्ट समजण्यास खूप सोपा जाणार आहे. तर बघा काय आहे. आता या ठिकाणी सब्जेक्ट कशाला म्हणतात? सब्जेक्ट ज्याला आपण काय म्हणतो? सब्जेक्ट. होय, सब्जेक्ट. एक वाक्य देतो मी. तुम्हाला एक सेंटेन्स देतो. समजा हे एक वाक्य आहे, साध्या वर्तमान काळाचं वाक्य. ही राईट्स अ लेटर. ही राईट्स अ लेटर. ही राईट्स अ लेटर. तो पत्र लिहितो. यस लावायचं क्रियापदाला. ही राईट्स अ लेटर. तो पत्र लिहितो. या ठिकाणी करता आपल्याला कोणत्या 3 गोष्टी लागणार आहे? एक सब्जेक्ट लागणार आहे. सब्जेक्ट ज्याला आपण मराठीमध्ये काय म्हणतो? करता. या 3 गोष्टी ऍक्टिव्ह वॉइस, पॅसिव्ह वॉइस चांगला समजण्याकरता या 3 गोष्टी माहित असाव्यात. कोणत्या कोणत्या? एक सब्जेक्ट माहित असावं, एक वर्ब काय माहित नाही. वर्ब हा मुख्य क्रियापदासाठी वर्ब, मेन वर्ब, आणि एक ऑब्जेक्ट. या 3 गोष्टी समजल्या पाहिजे. वर्ब म्हणजे काय? वर्बचा अर्थ होतो क्रियापद आणि ऑब्जेक्टचा अर्थ काय होतो? ऑब्जेक्टचा अर्थ होतो कर्म. ऑब्जेक्टचा अर्थ काय होतो? कर्म असा होतो. तर या 3 गोष्टी आपल्याला समजणं आवश्यक आहे. काय आहेत? एक करता म्हणजे सब्जेक्ट, यस फॉर सब्जेक्ट, करता. व्ही म्हणजे वर्ब, वर्ब म्हणजे क्रियापद, मुख्य क्रियापद या अर्थाला वर्ब. आणि ओ म्हणजे ऑब्जेक्ट, ऑब्जेक्ट म्हणजे कर्म. तर प्रत्येक वाक्यामध्ये किंवा दिलेल्या वाक्यामध्ये या 3 गोष्टी असाव्यात. आपल्याला दिलेल्या वाक्यामध्ये कोणत्या 3 गोष्टी असाव्यात? एक, त्या वाक्यामध्ये सब्जेक्ट असावा, वर्ब असावा आणि ऑब्जेक्ट असावा. त्या वाक्यामध्ये जर सब्जेक्ट, वर्ब आणि ऑब्जेक्ट असेल तर तो कोणत्या प्रकारचं वाक्य? तो ऍक्टिव्ह व्हॉइसचं वाक्य. ओके. आणि मग आपण जर त्या वाक्यामध्ये सब्जेक्ट, वर्ब म्हणजे मुख्य वर्ब आणि ऑब्जेक्ट असेल तर आपण त्या वाक्याचं काय बनवू शकतो? पॅसिव्ह व्हॉइस बनवू शकतो. आता सब्जेक्ट कोण असतो? जो क्रिया करतो तो सब्जेक्ट असतो. मी मुद्दाम आणखी काही वाक्य देतो. शी इट्स अ मँगो. दे
सिंग, दे सिंग अ सॉन्ग, दे सिंग अ सॉन्ग. इथं मी 3 वाक्य लिहिलेले आणि मुद्दामून हे 3 वाक्य मी साध्या वर्तमान काळात लिहिलेले. दे सिंग अ सॉन्ग. तर याला तुम्ही ऑब्झर्व करा या 3 वाक्याला. तिथं क्रिया करणारा एक व्यक्ती आहे आणि एक म्हणजे एक घटक असा आहे जो क्रिया करायला आणि एक घटक असा आहे ज्याच्यावर क्रिया घडायली. तर या ठिकाणी पहा, या ठिकाणी ऑब्झर्व करा. ही रेश नंतर मारतो आणि ही गोष्ट एक्सप्लेन करू आपण. कोणती गोष्ट एक्सप्लेन करूया? सब्जेक्ट, व्हर्ब आणि ऑब्जेक्ट काय आहे, तर कर्ता, क्रियापद आणि कर्म काय आहे. क्रिया करणाऱ्या घटकाला काय म्हणतात? क्रिया करणाऱ्या घटकाला, व्यक्तीला काय म्हणतात? कर्ता म्हणतात. आता कर्ता समजावा याकरता तुम्ही क्रियापदाला धरून कशाने प्रश्न विचारा? हू ने प्रश्न विचारा. हू राहील, कोण लिहितो? तो लिहितो. ओके. क्रिया कोण करतोय? जो क्रिया करतोय तो करता आहे. आणि करता ओळखू यावा म्हणून तुम्ही त्या वाक्याला कशाने प्रश्न विचारणार? क्रियापदाला धरून हू ने प्रश्न विचारणार. हू राहील, कोण लिहितो? तो लिहितो. म्हणजे इथला करता काय? तो आहे. तो म्हणजे ही आहे. शी इट, ती खाते. कोण खातो? ती खाते. म्हणजे इथला करता काय? इथला करता आहे शी. दे सिंग, ते गातात. म्हणजे कोण गातात? ते गातात. म्हणजे इथला करता काय? ते. हा झाला करता. वाक्यातला करता ओळखू यावा म्हणून त्या वाक्यातल्या क्रियापदाला धरून तुम्ही काय करावं? हू ने प्रश्न विचारावा. कोण ने, कोण ने. कोण लिहितो? तो, म्हणून तो करताय. कोण खातो? ती, म्हणून ती करताय. कोण गातात? ते, म्हणून ते करताय. हे झाला करता. आणि इथले मुख्य क्रियापद कोणते कोणते? इथले मुख्य क्रियापद आहेत राईट. मुख्य क्रियापद कोणते कोणते आहेत? राईट आहे पहिल्या वाक्यातलं. दुसऱ्या वाक्यातलं काय? इट आहे. आणि तिसऱ्या वाक्यातलं सिंग, सिंग आहे. हे इथले काय आहे? मुख्य क्रियापद. आता कर्म काय? ज्याच्यावर क्रिया घडते तो कर्म आहे. ज्यांच्यावर क्रिया घडते तो कर्म आहे. आता क्रिया कोणावर घडते? थोडं हे साहित्यिक भाषेत सांगितलं, ग्रामॅटिकल पुस्तकी भाषेत कोणावर घडते. परंतु तुम्ही त्याला काय नाही प्रश्न विचारा. क्रियापदाला धरून कशाने? काय नाही प्रश्न विचारा. हा, तो लिहितो. तो काय लिहितो? तो पत्र लिहितो, लेटर. मग काय इथलं? लेटर करणे. ओके. इथलं ऑब्जेक्ट. तुम्ही दिलेल्या वाक्याच्या क्रियापदाला धरून काय नाही प्रश्न विचारा. तुम्हाला काय भेटेल? तिथला कर्म. ज्याच्यावर क्रिया घडेल तो घटक मिळेल. हा, तो पत्र लिहितो. तो काय लिहितो? काय नाही प्रश्न विचारा. सध्या लेटर. हा, तो काय खातो? मँगो. तर इथला कर्म काय? मँगो. ते काय गातात? तर गाणं, सॉन्ग. तर इथला कर्म काय? सॉन्ग. या ठिकाणी मी काय क्लिअर करून दिलं तुम्हाला? कर्ता, मुख्य क्रियापद आणि कर्म काय असतं ते क्लिअर करून दिलं. कळलं तुम्हाला? कर्ता, क्रियापद. आता या ठिकाणी पहा. आता ऍक्च्युअली आपण आपल्या थोडं कर्ता, क्रियापद आणि कर्म काय असतं ही गोष्ट आधी सांगणं आवश्यक होते. ऍक्टिव्ह व्हॉइस आणि पॅसिव्ह व्हॉइस करता. आणि ऍक्च्युअली एक्झॅक्टली आपण आपल्या विषयाकडे जाऊया. ही राईट्स अ लेटर. याच्यामध्ये काय? ही राईट्स अ लेटर मध्ये पहा, ही हा काय आहे? ही हा आहे सब्जेक्ट. राईट. म्हणजे कर्ता. कर्ता काय असतो? कर्म काय असतो? क्रियापद काय असतो? आताच बोललो आपण. हा, राईट्स हे काय आहे? राईट्स हे क्रियापद आहे. आणि लेटर हे काय आहे? लेटर, लेटर हे ऑब्जेक्ट आहे. पहा, इथं अजून पण लिहिलेलं आहे. तर कर्तरी प्रयोगामध्ये काय असतं? आधी सब्जेक्ट असतं, मग वर्ब असतं आणि त्यानंतर काय असतं? त्यानंतर ऑब्जेक्ट असतं. ज्यावेळेस आपण याचा कर्मणी प्रयोग करू, याचा कर्मणी प्रयोग कसा असेल बाळ? पहा, याचा कर्मणी प्रयोग असा असेल. याचा कर्मणी प्रयोगामध्ये ऍक्टिव्ह टू पॅसिव्ह कसा चेंज होईल? ऍक्टिव्ह टू पॅसिव्ह. अ लेटर, अ लेटर इज, अ लेटर इज रिटर्न, अ लेटर इज रिटर्न, a letter is written. A letter is written by काय? him. A letter is written by him. आता याच्यामध्ये काय चेंज झालं? चेंजला ऑब्झर्व करा. ऍक्टिव्ह व्हॉइस मध्ये ज्यावेळेस वाक्य असतं त्यावेळेस सब्जेक्ट असतं आधी, मग असतं वर्ब आणि त्यानंतर काय असतं? ऑब्जेक्ट असतं. अशी वाक्याची रचना असते. त्यावेळेस जे वाक्य पॅसिव्ह व्हॉइस मध्ये बदलतं, पॅसिव्ह व्हॉइस मध्ये कर्मणी, म्हणजे ज्यावेळेस कर्म महत्वाचा असतो, म्हणजे वाक्यात आधी कर्म येणार. मग आधी काय येणार? वाक्यात कर्म येणार. आधी आलाय ऑब्जेक्ट. वाक्यामध्ये आधी अ लेटर हा ऑब्जेक्ट आधी आलाय. दिसतंय तुम्हाला? कर्म, लेटर, ऑब्जेक्ट आधी आलाय. ऑब्जेक्ट नंतर काय आलं? ऑब्जेक्ट नंतर मग क्रियापद आलं आणि मग काय आलं? सब्जेक्ट आला. काय चेंज झालं? कर्तरी प्रयोगामध्ये आधी सब्जेक्ट, मग वर्ब आणि मग ऑब्जेक्ट असा क्रम होता. आणि पॅसिव्ह व्हॉइस मध्ये कर्मणी प्रयोगामध्ये काय होतं? आधी ऑब्जेक्ट, मग वर्ब आणि मग सब्जेक्ट होता. म्हणजे या ठिकाणी त्यांचा काय झालेला आहे? क्रम चेंज झालेला आहे. पण ज्यावेळेस वाक्य ऍक्टिव्ह व्हॉइस मधून पॅसिव्ह व्हॉइस मध्ये चाललंय त्यावेळेस आणखीन एक गोष्ट घडलेली आहे की या वाक्यामध्ये
सध्या तरी कोणतंही सहाय्यकारी क्रियापद दिसेना. साध्या वर्तमान काळातले वाक्य सध्या तर कोणतं सहाय्यकारी क्रियापद दिसेना. परंतु ज्यावेळेस याचा नागारार्थी प्रश्न अर्थ करायचा त्यावेळेस डू डज असं ते वेगळा भाग आहे. पण सध्या दिसायला का सध्या या ठिकाणी कोणताच प्रश्न सहाय्यकारी क्रियापद दिसेना. पण ज्यावेळेस ऍक्टिव्ह व्हॉइस मधलं वाक्य पॅसिव्ह व्हॉइस मध्ये गेलं याचा क्रम तर बदलला. ज्यावेळेस तो ऍक्टिव्ह मध्ये होता त्यावेळेस काय क्रम होता, आधी सब्जेक्ट मग वर्ब मग ऑब्जेक्ट. पॅसिव्ह व्हॉइस मध्ये गेल्यावर काय क्रम झाला, आधी ऑब्जेक्ट कर्म, त्याच्या नावातच कर्म, कर्म महत्वाचं झालं, कर्म आधी आलं, आधी ऑब्जेक्ट मग वर्ब मग सब्जेक्ट. तर दोन गोष्टी आवर्जून आलेल्या आहेत. या दोन गोष्टी या ठिकाणी आवर्जून आलेल्या. कोणत्या कोणत्या दोन गोष्टी, इज हे सहाय्यकारी क्रियापद आणि क्रियापदाचं तिसरं रूप. म्हणजे एक गोष्ट लक्षात ठेवा की ज्यावेळेस मी वाक्य ऍक्टिव्ह मधून पॅसिव्ह मध्ये जात असतं, वाक्य ज्यावेळेस कोणत्यातून कोणत्यामध्ये जात असतं, ऍक्टिव्ह मधून पॅसिव्ह मध्ये जात असतं, त्यावेळेस या दोन गोष्टी त्या वाक्यामध्ये असतात. काय, कोणत्या कोणत्या दोन गोष्टी वाक्यामध्ये असतात, टू बीचं सहाय्यकारी क्रियापद काय असतं, ऍक्टिव्हचं पॅसिव्ह केलं, पॅसिव्ह व्हॉइस मधल्या वाक्यामध्ये या दोन गोष्टी असतात. काय काय असतं, टू बीचं सहाय्यकारी क्रियापद असतंच कोणतं कोणतं, ते कसं असतं कोणतं असतं ते आपण डिटेलमध्ये नंतर पाहणार आहोत. आणि क्रियापदाचं कितवं रूप असतंच, क्रियापदाचं तिसरं रूप असतंच. ही गोष्ट आवर्जून लक्षात ठेवा. ज्यावेळेस कोणताही ऍक्टिव्ह व्हॉइस मधलं वाक्य पॅसिव्ह व्हॉइस मध्ये कन्वर्ट होत असेल तर त्याच्यामध्ये या दोन पॅसिव्ह व्हॉइसच्या वाक्यामध्ये या दोन गोष्टी असणारच. कोणत्या कोणत्या, टू बीचं कोणतं ना कोणतं सहाय्यकारी क्रियापद आणि क्रियापदाचं तिसरं रूप असणारच. तर ऍक्टिव्ह टू पॅसिव्ह काय हे थोडक्यात पाहिलं आपण. आता आपण एकेका काळातील ऍक्टिव्ह टू पॅसिव्हचे वाक्य पाहूयात. चला आपण काय पाहतोय, साध्या वर्तमान काळातील वाक्याचे पॅसिव्ह करणं, साध्या वर्तमान काळातील वाक्याचं चेंज द व्हॉइस करणं, साध्या वर्तमान काळातील वाक्याचे ऍक्टिव्ह टू पॅसिव्ह करणं, चेंज द व्हॉइस करणं. ही सगळी वाक्य मी कोणत्या काळातली लिहिलेली, साध्या वर्तमान काळात लिहिलेली. साध्या वर्तमान काळातल्या वाक्यांचं वैशिष्ट्य काय असतं, साध्या वर्तमान काळातल्या ह्या सगळ्या वाक्यांचं वैशिष्ट्य काय आहे, त्याच्यात सब्जेक्ट आहे, ओके, क्रियापदाचं पहिलं रूप आहे आणि मग शेवटी काय आहे, ऑब्जेक्ट. हे आहे साध्या वर्तमान काळातल्या वाक्याचं सूत्र. साध्या वर्तमान काळातील वाक्यांचं सूत्र काय आहे, त्यात एक सब्जेक्ट असतो, क्रियापदाचं पहिलं रूप आणि ऑब्जेक्ट. हे का पाहा, सब्जेक्ट क्रियापदाचं पहिलं रूप ऑब्जेक्ट, सब्जेक्ट क्रियापदाचं पहिलं रूप ऑब्जेक्ट, सब्जेक्ट क्रियापदाचं पहिलं रूप ऑब्जेक्ट. दिसतं सगळ्या ठिकाणी काय आहे, सब्जेक्ट क्रियापदाचं पहिलं रूप ऑब्जेक्ट. हे काय आहे, साध्या वर्तमान काळातील वाक्याची रचना सूत्र आहे. त्याची रचना अशी असते साध्या वर्तमान काळातील वाक्य. तर साध्या वर्तमान काळातल्या वाक्याचं ऍक्टिव्ह टू पॅसिव्ह होताना काय चेंजेस व्हायले पहा, बारकाईने पहा, बारकाईने लक्ष द्या, काय चेंज व्हायला, चेंज लक्ष द्या. ओके, चेंज काय होतोय तो बारकाईनं पाहावा. जर तुमच्या लक्षात आला की चेंज काय व्हायला आहे, ओके, देन यू विल नेव्हर फॉरगेट चेंज द व्हॉइस. मग चेंज द व्हॉइस तुम्ही एकदा चेंज द व्हॉइस माझ्या व्हिडिओ लेक्चरमध्ये चेंज द व्हॉइस शिकलात, आयुष्यभर तुमचा चेंज द व्हॉइस विसरणार आहे. याच्याशिवाय आणखीन काही उदाहरण देतो 5-50 लक्षात राहा म्हणून. पहा आपण काय पाहिलो, साध्या वर्तमान काळाचं चेंज द व्हॉइस, साध्या वर्तमान काळातल्या वाक्यात चेंज द व्हॉइस. पहा काय बदल व्हायला तर, ही राईट्स अ लेटर काय आहे, ऍक्टिव्ह मध्ये काय, ही राईट्स अ लेटर, करता क्रियापद कर्म. तर आधी काय येत असतं, आधी येतो कर्म. याची रचना काय असतं म्हणून मी, आधी कर्म, आधी काय असतं कर्म, आधी ऑब्जेक्ट असतं, मग वर्ब असतं, मग काय असतं सब्जेक्ट असतं. तर कसं असणार आहे याचा पॅसिव्ह व्हॉइस होताना कसं येणार आहे, आधी येणार आहे कर्म, म्हणजे आधी काय येणार आहे, अ लेटर. आधी आला अ लेटर, आला कर्म. कर्म आल्यानंतर मी तुम्हाला म्हटलो की सहाय्यकारी क्रियापद असतंच, पॅसिव्ह व्हॉइसच्या वाक्यात सहाय्यकारी क्रियापद असतंच. तर हे कोणत्या काळातले वाक्य, साध्या वर्तमान काळातले वाक्य. याच्यामध्ये सहाय्यकारी क्रियापद आहे का, नाही. आणि असलंच असतं तर कोणतं असलं असतं, डू डज. मग साध्या वर्तमान काळातल्या वाक्याचं पॅसिव्ह व्हॉइस होऊ लागलं तर कोणतं सहाय्यकारी क्रियापद येतं, ॲम इज आर पैकी एक. तर इथं काय येणार आहे, इज. मग पॅसिव्ह व्हॉइस मध्ये काय असतं, पॅसिव्ह व्हॉइस मध्ये क्रियापदाचं तिसरं रूप असतं. तर राईटचं तिसरं रूप काय येईल, रिटर्न. राईटचं तिसरं रूप होईल रिटर्न. ओके, आलं. मग नंतर बी वाय, बाय हा शब्द घ्यायचा. काय होतं, बाय, नेच्याकडून. हां, कोणाकडून, बाय हिम, बाय हिम. आता कशाचा काय बदल येतो, ज्यावेळेस तुम्ही ऍक्टिव्हचं पॅसिव्ह करू लागलं तर हिचा काय झाला, हिम झाला. क्रम बदलला, आधी सब्जेक्ट होतं, वर्ब होतं, मग ऑब्जेक्ट होतं. आधी काय आलं, ऑब्जेक्ट आलं लेटर, मग मुख्य वर्ब आली आणि मग काय आलं, सब्जेक्ट आलं. तर इथं काय बदल झालाय थोडा बारकाईने पहा. चेंज काय झाला, तर चेंज हा झालाय की चेंज झालाय काय अगदी. व्हॉट इज चेंज, व्हॉट चेंज हॅज बीन हॅपन्ड. हा चेंज झालाय. चेंज द व्हॉइस मध्ये काय चेंज झाला, कोणत्या काळात, सध्या आपली चर्चा कोणत्या काळातलं पॅसिव्ह करण्यात चालू आहे, चेंज द व्हॉइस होताना काय चेंज झालं, चेंज द व्हॉइस.
ओके, व्हॉइस चेंज होताना काय काय चेंज झाला पहा, बारकाईने पहा. आधी आलं ऑब्जेक्ट, आधी काय आलं बाळांनो, आधी आलं ऑब्जेक्ट. काय आलं आधी, आधी आला ऑब्जेक्ट आला, दिसायला अ लेटर. मग आलं एम इज आर पैकी एक, साध्या वर्तमान काळातलं. आपण कशाविषयी बोलायलो, साध्या वर्तमान काळातल्या वाक्याचं पॅसिव्ह होताना आधी काय आलं ऑब्जेक्ट. ऑब्जेक्ट हे तर येणारच, कोणाचंही पॅसिव्ह होऊ लागलं तर आधी ऑब्जेक्ट येणार, आली ऑब्जेक्ट. मग साध्या वर्तमान काळातलं वाक्याचं पॅसिव्ह होताना मग कोणतं सहाय्यकारी क्रियापद आलं, एम इज आर पैकी एक. एम इज आणि आर याच्यापैकी एक सहाय्यकारी क्रियापद, एम इज आर पैकी एक आलं. कोण आलं, इज आलं. मग काय आलं क्रियापदाचं तिसरं रूप आलं. काय आलं, क्रियापदाचं V3, क्रियापदाचं तिसरं रूप. मग कोणता शब्द आला, बी वाय बाय हा शब्द आला. कोणता शब्द आला, बी वाय बाय हा शब्द आला. कोणता शब्द आला, बी वाय बाय. त्याच्यानंतर काय आलं, त्याच्यानंतर आला शेवटी सब्जेक्ट. तर चेंज द व्हॉइस होताना काय झालाय, हा बदल झाला चेंज द व्हॉइस होताना. या बदलाकडे लक्ष द्या. ओके, ज्यावेळेस साध्या वर्तमान काळातल्या वाक्याचं, साध्या वर्तमान काळातल्या वाक्याचं, साध्या वर्तमान काळातल्या वाक्याचं रचनासूत्र काय असतं, सब्जेक्ट असतं, V1 असतं, ऑब्जेक्ट असतं. ज्यावेळेस त्याचा चेंज द व्हॉइस होईल तर काय येईल, आधी ऑब्जेक्ट येईल. आला आधी ऑब्जेक्ट लेटर. मग काय एम इज आर पैकी एक सहाय्यकारी क्रियापद येईल ज्यावेळेस साध्या वर्तमानाचं पॅसिव्ह होईल. त्याच्यानंतर क्रियापदाचं तिसरं रूप, मग बाय आणि मग आला सब्जेक्ट. तर सब्जेक्टमध्ये चेंज झाला पहा, हिचा काय झालाय, एम झालाय. म्हणजे काय चेंज होतं, ज्यावेळेस ऍक्टिव्हमध्ये आय असतं त्यावेळेस बाय नंतर काय येणार आहे, बाय नंतर येणार आहे मी. ओके, ज्यावेळेस ऍक्टिव्हमध्ये हिम असेल तर पॅसिव्हमध्ये बाय नंतर काय येणार आहे, ऍक्टिव्हमध्ये ही असेल तर पॅसिव्हमध्ये काय होईल, बाय नंतर हिम. ऍक्टिव्हमध्ये शी असेल तर बाय नंतर काय येईल, हर. ओके, ऍक्टिव्हमध्ये यू असेल तर ते बाय नंतर यू. दे असेल तर काय होईल, पॅसिव्हमध्ये देम. ऍक्टिव्हमध्ये वी असेल तर त्याचा चेंज होईल, काय होईल, अस. आणि इटचा चेंज इटच होईल. आणि बाकी कोणत्याच गोष्टीमध्ये बदल होणार नाही, सर्वनामामध्ये बदल होणार. आपण याला प्रथम विभक्ती म्हणतो सर्वनामाची, आणि याला सर्वनामाची द्वितीय विभक्ती म्हणतो इंग्लिशमध्ये. याला इंग्लिशमध्ये आपण नॉमिनेटिव्ह केस म्हणतो. आय, ही, शी, यू, दे, वी, इट ही नॉमिनेटिव्ह केस आहे, आणि याला काय म्हणतो, ऑब्जेक्टिव्ह केस म्हणतो. ठीक आहे, तर काय हे बदल लक्षात ठेवा, हे सूत्र लक्षात ठेवा. साध्या वर्तमान काळातल्या वाक्याचं ज्यावेळेस ऍक्टिव्ह टू पॅसिव्ह होईल त्यावेळेस काय येणार आहे, एम इज आर आणि V3 येणार आहे. बाकी हा बदल कळाला आपल्याला. पहा आता इथं नेक्स्ट एक्झाम्पल पहा, पुढच्या एक्झाम्पलकडे पहा. नेक्स्ट एक्झाम्पल, आधी येणार आहे कर्म. काय येणार मग या वाक्यात, अ मँगो. आधी काय येणार आहे, अ मँगो आला. मग एम इज आर पैकी एक सहाय्यकारी क्रियापद, कोणतं सहाय्यकारी क्रियापद, इज. ऑब्जेक्ट घेतला आधी, मग एम इज आर पैकी एक सहाय्यकारी क्रियापद. मग क्रियापदात तिसरं रूप, इटचं तिसरं रूप इटन. त्याच्यानंतर बी वाय बाय हा शब्द, मग घ्यायचा सब्जेक्ट. शीचा काय बदल होतो, शीचा बदल होतो हर, बाय हर. म्हणजे तिच्याकडून आंबा खाण्यात आला, त्याच्याकडून पत्र लिहिण्यात आलं. आता नेक्स्ट पुढचं पहा, नेक्स्ट चेंज. ऍक्टिव्ह मधलं साधे वर्तमान काळातलं वाक्य वी सिंग अ सॉन्ग. तर आधी काय येणार आहे पहा, चेंज काय व्हायला, चेंज द व्हॉइस. SVOचं चेंज द व्हॉइस काय व्हायला पहा. आधी येणार ऑब्जेक्ट, म्हणजे काय येणार आधी, अ सॉन्ग आला. मग एम इज आर पैकी एक सहाय्यकारी क्रियापद, कोणतं येणार, इज. एम कधी येतं, आय करता असल्यावर, इज कधी येतं एकवचनी करता असल्यावर, आणि आर कधी येतं अनेकवचनी करता असल्यावर. हे सगळं आपण टेन्समध्ये सांगितलेलं आहे. आलं. मग एम इज आर पैकी मग येईल V3 क्रियापदाचं. ही गोष्ट तुमच्या डोक्यात पक्की बसवा की क्रियापदाचं तिसरं रूप असतंच, पॅसिव्हमध्ये क्रियापदाचं तिसरं रूप असतंच आणि सहाय्यकारी क्रियापद असतंच. अ सॉन्ग. त्याच्यानंतर घेतला मग एम इज आर पैकी एक सहाय्यकारी V3. सिंगचं दुसरं रूप सिंग, सॅंग, संग. ओके, त्याचं तिसरं रूप झालं संग. सॉन्ग इज संग. मग नंतर काय V3 घेतलं, सिंगचं तिसरं रूप संग, मग बी वाय बाय, आणि मग पुन्हा सब्जेक्ट. वीची द्वितीय काय होईल, वी काय होईल, सब्जेक्ट चेंज होताना वीचा अस, बाय अस. दे प्ले क्रिकेट, दे प्ले क्रिकेट. तर कर्म काय इथे क्रिकेट. ऑब्जेक्ट काय आधी, ऑब्जेक्ट येईल. ऑब्जेक्ट काय या ठिकाणी, ऑब्जेक्ट आहे क्रिकेट. ऑब्जेक्ट काय आहे, क्रिकेट. मग एम इज आर पैकी कोण येईल, इज. क्रिकेट इज. प्लेचं तिसरं रूप V3, प्लेचं तिसरं रूप काय येईल, प्लेड. मग काय येईल, बी वाय बाय हा शब्द. पहा ना चेंज, हे लाल शाहीमध्ये हे बॉक्समध्ये बी वाय बाय शब्द. मग येईल सब्जेक्ट. सब्जेक्ट दे आहे, ऍक्टिव्हमध्ये सब्जेक्ट दे आहेत. ऍक्टिव्हमध्ये सब्जेक्ट जर दे असेल तर पॅसिव्हमध्ये देचा काय होईल, देम, बाय देम. पुढचं आणखीन एक्झाम्पल पहा. आय रीड अ बुक. आय रीड अ बुक, मी एक पुस्तक वाचतो. तर आधी काय येईल, ऑब्जेक्ट अ बुक. आधी ऑब्जेक्ट येईल अ बुक आला, आधी ऑब्जेक्ट. मग एम इज आर, मग येईल इज, अ बुक इज. मग V3 रीडचं तिसरं रूप रीडच असतं. रीडचं तिसरं रूप रीड. अ बुक इज रीड.
मग नंतर कोणता शब्द V3 नंतर बाय, बाय नंतर आयचा काय बदल होतो, ऍक्टिव्ह मध्ये आय असेल तर त्याचा पॅसिव्ह मध्ये येताना बाय मी, बाय झाला मी. पुढचं पहा, यू स्पीक इंग्लिश. तर आधी काय येईल, ऑब्जेक्ट इंग्लिश, मग सहाय्यकारी क्रियापद काय येईल, इज, मग क्रियापदाचं हे काय ऑब्जेक्ट, मग सहाय्यकारी क्रियापद इज, मग V3 स्पीकचं V3 काय होतं, स्पीकचं V3 स्पोकन, इंग्लिश इज स्पोकन. मग कोणते शब्द V3 नंतर, BY बाय, आणि मग सब्जेक्ट यूचा बदल यूच असतो. ओके, ऍक्टिव्ह मध्ये बी यू, पॅसिव्ह मध्ये बी यू, मग काय झालंय यू. हे पाहिलं आपण साध्या वर्तमान काळातील वाक्याचं काय करणं, ऍक्टिव्ह टू पॅसिव्ह करणं.